आपल्याला जर पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाल होणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी कंटिन्यू व्यायाम करायची, तासन तास घाम पाडायचे का? तर नाही. आता 3 मिनिटाची आपण हालचाल करतोय. सोहम काउंट करेल, टायमर लावलं 3 मिनिटाचं. फक्त बसून 3 मिनिटं करतोय. 1 2 3 4 5 व्यायामाला सातत्याने हालचाल झाली पाहिजे. 7 8 9 10. दुसरा पाय 1 2 पाय तिरका घेतो मी. 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर घ्यायचंय. हात पाठीमागं, गुडघ्याला कोपर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लक्षात ठेवा, तुम्ही 3 तास व्यायाम केला आणि परत 23 तास बाकी तास निवांत बसला तर त्याचा पण उपयोग नाही. ठीक आहे. सिंगल पाय मागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 सातत्याने 8 हालचाली असणे खूप 7 गरजेचं आहे. 6 5 4 3 2 1. तुम्ही जेवढा चांगला वेळ स्वतःला देणार, थोड्या वेळानं, थोडक्यात काय चार्जिंग करायचं आहे आपल्याला, स्वतःला फॅटला ताण द्यायचा आहे, कॅलरीज बर्न करण्यासाठी शरीरातल्या सगळ्या नसा ॲक्टिव्ह करायच्या आहेत, पेशी ॲक्टिव्ह करायच्या आहेत. साधं गणित लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 पाय 2 बदलायचा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. आता आहे असं फक्त पुढे जायचं. 1 2 3 4 5 6 सातत्याने हालचाली सात. करण्याचा प्रयत्न करा. 8 9 10. दोन्ही पाय फोल्ड करायचे. जर जेवला असाल तर जास्त पाठीमागं ओढू नका पाय, म्हणजे काय खाल्लं असेल तर लगेच, पण काय प्रॉब्लेम येत नसतोय. लक्षात ठेवा. 10च काउंट करतोय आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक पाय फोल्ड करायचा. 1 2 3 4 तर स्पीड होते. 5 6 7 8 9 10. पाय बदलायचा. 1 2 3 फक्त 3च मिनिटं करतोय 4 आपण. 5 6 7 8 9 10. 3 मिनिटं झालेली आहेत आपली. तर लक्षात ठेवा, व्यायामाला कारण सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा, कारण तुम्ही जोपर्यंत स्वतः शरीराकडे लक्ष देत नाही तोपर्यंत फॅट, पोट आणि वजन कमी होत नाही. सकाळ संध्याकाळ जेवढा चांगला व्यायाम करतो त्याच्याबरोबर नंतरच्या तासानंतर काय करतोय, किती वेळ बसून राहतोय, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून नंतरच्या ज्या वेळा आहेत, किमान 1 तासानंतर 1 मिनिट, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, जेवढं जमल त्या कमीत कमी वेळेत सुद्धा हालचाली करता आल्या पाहिजेत. त्याचा फायदा भरपूर होतोय, 100% होतोय. तुम्ही करून बघा, नुकसान तर काहीच होणार नाही. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.